शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्याने नाराज झालेल्या तानाजी सावंतांची नाराजी अखेर दूर झाली आहे। घड्याळाचा प्रचार करण्यासाठी तानाजी सावंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। अर्चना पाटील यांचा प्रचार करण्याचे आदेश तानाजी सावंत यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे महायुतीला देखील आता दिलासा मिळालेला आहे। शिवसैनिकांचा मेळावा घेऊन तानाजी सावंत यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्चना पाटील यांना खासदार करा, घड्याळाला मतदान करा असे आवाहन करत त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले। शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने तानाजी सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरले नव्हते। शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघात पुतण्याला उमेदवारी मिळावी म्हणून तानाजी सावंत आग्रही होते, मात्र मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही। त्यामुळे तानाजी सावंत यांनी त्यांची नाराजी देखील व्यक्त केली होती। तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो, नम्र आव्हान करतो, आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखेशाखेत त्या ठिकाणी आपला मतदार जागृत करा, सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी 2 लाख मतांना विजयी झाला पाहिजे हा शब्द शिवसैनिकांचा मान राखला जाईल असं राणा जगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केलं। आपला खासदार आल्यानंतर, आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर जे काही केलं जाईल ते नेत्यांना विश्वासात घेऊन नेते जे सांगतील त्या पद्धतीनेच केलं जाईल हा शब्द देखील मी आवर्जून आपल्याला देतो। महायुतीत घडलेल्या या सर्व नाट्यावर टीका करण्याची आलेली आयती संधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोडली नाही। आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नाव यावे लागले आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नाव यायला लागली। जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही। तानाजी सावंत यांची दूर झालेली नाराजी आणि शिवसैनिकांना प्रचारात सक्रिय होण्याचे दिलेले आदेश यामुळे महायुतीच्या प्रचाराला आता वेग आलाय। परिणामी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।